हे गाईज, आज आम्ही कोकणातला रानमेवा जमा करायला चाललोय. तुम्ही येताय ना? तर चला माझ्यासोबत. करवंद गोळा करण्यासाठी पानांना पानं जोडून काठ्यांनी त्यांना बांधून आजी द्रोण तयार करते. हिरवीगार करवंद आम्हाला मिळाली आहेत चटणी करण्यासाठी. आंबट आहे. ही कुड्याची फुलं आम्ही आता एवढी जमा केलेली आहेत. ही आता आम्ही सुकवणार आणि ही वर्षभर भाजीसाठी वापरता येते. तसंच ही जी ओली फुलं आहेत ह्याची पण भाजी बनते आणि ही खूप औषधी भाजी असते. तर आम्ही एवढी ही आता गोळा केलेली आहेत. बिया पडल्या की समजायचं ते पिकले ना हो. रायवळी आंब्याच्या कैऱ्या, ओले काजू, कच्ची करवंद, नंतर पिकलेले काजूची फळं आणि ही उडाची फुलं, असा सगळा आम्ही रानमेवा आज जमा केलेला आहे. ह्याचा एक व्हिडिओ आलेला आहे यूट्यूबवरती, तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.